हॅलो आणि वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये. लास्टमध्ये आपण बघितलं होतं की क्वाड्रॅटिक एक्सप्लोर करताना आपल्याकडे केस होती. ती केस काय होती की सी इज ग्रेटर दॅन 0 असेल तर काय. आजची आपली केस काय राहणार मग सेकंड केस की इफ सी इज लेस दॅन 0. ठीक आहे, ॲक्च्युली अजून पूर्ण केस व्हायची आहे. सी ग्रेटर दॅन 0 ची सेकंड सब केस आपण घेऊ शकतो. बरं, ते शॉर्टकटमध्ये निपटून घेऊ आपण की सी ग्रेटर दॅन 0 आहेच ऑलरेडी आपला. ठीक आहे, बट या केसमध्ये आपण म्हणू की ए इज लेस दॅन 0. आता हे इम्पॉर्टंट आहे. सी पॉझिटिव्ह आहे पण ए काय लेस दॅन 0 आहे. आता बघा किती छान कन्सेप्ट याच्यामध्ये आलाय की ए लेस दॅन 0 आहे म्हणजे ग्राफ कसा असणार आहे, डाऊनवर्ड फेसिंग. आता बघा, जर मी इथे ग्राफ काढला, ठीक आहे, दोन ग्राफ काढतोय मी डाऊनवर्ड फेसिंग, पण सी काय पॉझिटिव्ह आहे. सी पॉझिटिव्ह आहे, ग्राफ चालला डाऊनवर्ड फेसिंग. तर समजा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की वाय इंटरसेप्ट किती असणार आहे. मग वाय इंटरसेप्ट असणार आहे, वाय इंटरसेप्ट म्हणजे एक्स इक्वल टू 0, तो असणार आहे सी. आणि सी काय आपला सध्या पॉझिटिव्ह आहे. तर या ठिकाणी आपला वाय इंटरसेप्ट असणार आहे सी कॉमा 0. सिमिलरली या ठिकाणी आपला वाय इंटरसेप्ट असणार आहे सी कॉमा 0. पण आपल्याला पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, आपली केस आपल्याला सांगते की ग्राफ कसा आहे, डाऊनवर्ड आहे. तर तुमचा ग्राफ या पॉईंट पासून डाऊनवर्ड जाणार आहे. या पॉईंट पासून तुमचा ग्राफ काय चाललाय, डाऊनवर्ड. जर तुमचा ग्राफ या पॉईंट पासून डाऊनवर्ड चालला असेल तर बघा, इथून जर त्याला खाली जायचं असेल तो एक राईटला जाईल तर एक लेफ्टला जाईल, दुसरा ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, एक तर तो ग्राफ असा राहू शकते की या ठिकाणी खाली गेला, इथे वर आला आणि इकडून परत खाली गेला, किंवा इथनं खाली गेला आणि इकडून वळून इकडे खाली आला. आता या केसमध्ये तुम्हाला बघा काय काय भेटले, इंटरेस्टिंग गोष्टी काय मिळाल्या. या ठिकाणी दोन ठिकाणी कट केला आहे, इथे दोन ठिकाणी कट केलेला आहे. तुम्हाला दोन रूट मिळाले डिस्टिंक्ट. दिस इज x1 x2, इथे म्हणा x1 x2. दोन्ही केसमध्ये हेच पॉसिबल केस आहे, आणखी पॉसिबल केस बनू शकत नाही. म्हणजे जेव्हा कधी सी पॉझिटिव्ह आहे पण ए निगेटिव्ह आहे, देर आर ऑलवेज टू डिस्टिंक्ट रूट्स. देर आर ऑलवेज टू डिस्टिंक्ट रूट्स. आणि खासियत बघा, एक लेफ्ट साईडला तर एक राईट साईडला आहे. ठीक आहे, एक लेफ्टला आहे तर एक राईटला आहे. काय म्हणू शकतो आपण, बोथ रूट्स आर ऑफ अपोजिट साइन. बोथ रूट्स आर ऑफ अपोजिट साइन म्हणजे एक जर पॉझिटिव्ह असेल, लेट्स अज्युम की अल्फा इज पॉझिटिव्ह, तर बीटा ऑफ काय असणार आहे, बीटा इज निगेटिव्ह. किंवा तुम्ही उलट करू शकता, अल्फा निगेटिव्ह तर बीटा काय होणार, ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह. आता हे आपण ग्राफवरून तर सांगितलंय, ग्राफवरून सांगितलंय की आपल्याला 0, C पॉईंट भेटलाय, डाऊनवर्ड ग्राफ चाललाय, तो दोन ठिकाणी कट करणार, एक लेफ्टला एक राईटला. हे जर मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं असेल तर दोन्ही गोष्टी आपण मॅथमॅटिकली पण प्रूव्ह करू शकतो. बघा कसं, वी नो दॅट की आपल्याला डिस्क्रिमिनंट काय असते, b² - 4ac बरोबर. आता व्हॅल्यू काढत नाही मी, पण आपल्याला माहिती आहे की ए काय, ए इज निगेटिव्ह, सी काय, सी आहे पॉझिटिव्ह. व्हॅल्यू पुट करून बघा, तुम्हाला मिळणार b² जो ऑलवेज पॉझिटिव्ह असते -4 इंटू ए किती आहे निगेटिव्ह, बी किती आहे पॉझिटिव्ह. सो मायनस इंटू मायनस काय झाला, +4ac. तर बेसिकली या प्रकारची व्हॅल्यू बनली ती, विच इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आणि आपल्याला माहिती आहे की इफ डी इज ग्रेटर दॅन ऑलवेज 0, लक्षात ठेवा, डी इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0 पण राहू शकत नाही. डी इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, therefore which implies that there are two distinct roots. आहे इंटरेस्टिंग. आता आणखी एक महत्वाचा पॉइंट, इफ इट इज ऑलवेज 0, इफ इट इज ऑलवेज 0, आता कारण सांगतो, ऑलवेज 0, बी 0 राहू शकते, काही प्रॉब्लेम नाही, पण ए 0 राहू शकत नाही. जर ए 0 राहू शकत नाही म्हणजे हा 0 होणार नाही कधी. सी होऊ शकतो, पण आपण काय म्हटलं ऑलरेडी, सी इज ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे ए पण 0 नाही आहे, सी पण 0 नाही, तर ऑलवेज 0 पेक्षा मोठा असणार आहे. जर इट इज ऑलवेज, इफ इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, so therefore there is no possibility of equal
रियल रूट्स. अशा केसमध्ये कधीही इक्वल रूट्स येणार नाही म्हणजे नाही, कारण की डी इज ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे 2 डिस्टिंक्ट रूट असणार आहे, आणि ऑलवेज 2 डिस्टिंक्ट रूट असणार आहे म्हणजे कधीही इक्वल रूटची पॉसिबिलिटी राहणार नाही. केस काय लक्षात ठेवून घ्या की सी ग्रेटर दॅन 0 आहे, ए लेस दॅन 0 आहे. अशा केसमध्ये हमेशा आपल्याकडे 2 रूट असणार आहे, विच आर ऑलवेज डिस्टिंक्ट. इक्वल कधी राहणार नाही. नो पॉसिबिलिटी ऑफ इक्वल रूट्स कधीच राहू शकत नाही. मग सेकंड पॉइंट की बोथ रूट्स आर ऑपोजिट साइन. हे कसं सांगायचं? काही प्रॉब्लेम नाही, मॅथमॅटिकली एकदम सांगणं सोपं आहे. लेट वी नो दॅट अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू सी बाय ए. आपल्याला माहिती आहे सी पॉझिटिव्ह घेतला आपण ऑलरेडी, सो इट इज पॉझिटिव्ह. ए काय तुमचा? ए आहे निगेटिव्ह, सो पॉझिटिव्ह बाय निगेटिव्ह काय होणार आहे? निगेटिव्ह. आता 2 रूटचं प्रोडक्ट केव्हा पॉसिबल आहे निगेटिव्ह होणं? जेव्हा 2 पैकी एक निगेटिव्ह असेल. म्हणजे अल्फा पॉझिटिव्ह असेल तर बीटा काय असणार आहे? निगेटिव्ह. किंवा अल्फा निगेटिव्ह असेल तर बीटा काय असणार आहे? पॉझिटिव्ह. तर ह्या कॉम्बिनेशन नुसार आपण काय सांगू शकतो? देअर इज 1 रूट विच इज इन पॉझिटिव्ह साइड, 1 रूट इज इन निगेटिव्ह साइड. तर आपण काय म्हणू शकतो की देअर रूट्स हॅव अपोजिट साइन्स. रूट्स हॅव अपोजिट साइन्स. ओके, बघा किती इंटरेस्टिंग आहे. एकच केस सुरू आहे आपली सध्या सी ची, ग्रेटर दॅन 0 ची. नंतर ए एकदा पॉझिटिव्ह घेतला आधीच्या व्हिडिओमध्ये, या केसमध्ये निगेटिव्ह घेतला आहे. याचा फायदा काय भेटला की ए निगेटिव्ह सी पॉझिटिव्ह, देन परफेक्ट कंडिशनमध्ये ऑलवेज 2 डिस्टिंक्ट रूट असणार आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. याच्या व्यतिरिक्त कुठलीही केस आपल्याकडे अवेलेबल नाही. दोन्ही गोष्टी आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह केलेल्या आहे. एक तर b² - 4ac अप्लाय करून, आणि दुसरा प्रोडक्ट ऑफ रूटची कंडिशन यूज करून. राईट, सिंपल सी केस आहे, इथे काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहे. बघा सीच्याच आपण फक्त एकच केस कंप्लीट केली, आणखी सीची दुसरी केस बाकी आहे. तर मी होप करतो की तुम्हाला हा कन्सेप्ट आणि एक्सप्लोर करणं म्हणजे काय असते, अॅनालाइज करणं म्हणजे काय असते, थोडीशी तुम्हाला आयडिया आली असेल. तर सीची पहिली केस आपण इथे थांबूया. दुसरी केस आपली असणार आहे सी इज लेस दॅन 0 असेल तर काय होऊ शकते. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आजसाठी एवढंच. टिल दॅन टेक केअर. ओके, आणि हा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. होईल तेवढं एक्सप्लोर करत राहा, लोकांसोबत शेअर करा. बाकी प्लेलिस्ट आपली पडलीच आहे, चेक करू शकता. थँक्यू व्हेरी मच.